शांतीचे स्थान मुक्ताबाई सुखाचा निदान तो माझा सोपान. तुम्ही नामदेव यांच्या जीवनातली परीक्षा पहा. मला खूप काही येतं, मला खूप काही कळतं, अशा आविर्भावात माणसाने जगू नये. 1400 वर्षावरती फुली मारली. ज्ञानोबारानं उपदेश केला मुक्ताबाईने. ज्ञानोबाराय सारखा महात्मा ज्या वेळेला ताटी बंद करतो, निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानोबारांनी भिक्षा मागायला जावं आळंदीतून, सिद्धबेटातून आळंदीत. आणि लहान मुक्ताबाई आणि मुक्ताबाईपेक्षा मोठे सोपान काका. त्या सोपान काकावर जबाबदारी होती मुक्ताबाईला सांभाळण्याची. मुक्ताबाईचं खूप लाडकोड कौतुक करायचे सोपान काका महाराज. तुम्ही चरित्र वाचा, तुम्हाला कळेल. लहानशी बहीण, तिन्ही भावंडांची, आणि घरातली माय गेल्यानंतर एखादी स्त्री म्हणून बहीण जर घरात असेल तर तीच सगळं घर आवरते महाराज. छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, कुरळे कुरळे केस, गौर वर्ण मुक्ताबाईचा तुरु 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 चालणं, तिथे पळापळी करणं, पैजण वाजतायत पायातले. तिन्ही भावंडांना आई वडील गेल्यानंतर खरा आनंद जर कोणी दिला असेल जगण्याचा तो मुक्ताबाईने दिला. इतकी कोळीन, इतका जीव महाराज. निवृत्तीनाथांचा तर जीव की प्राण मुक्ताबाई. सर्वस्व होतं निवृत्तीनाथांचं मुक्ताबाई. माझी लाडकी बहीण आहे. आणि बहिणीवर खरंच प्रेम केलं पाहिजे माणसानं. आपल्याही बहिणीवर आपण प्रेम करायला, निदान ज्ञानोबारांच्या निवृत्तीनाथांच्या चरित्रातून काय घ्यावं, मी माझ्या बहिणीवर प्रेम करतो असा तरी संदेश त्याच्यातून घेऊन जावा. भाऊबीजीला तिच्या घरी, रक्षाबंधनला तिच्या घरी, तिला बरं वाटतं. काही देऊ नका, नुसतं दिवसभर तिच्या घरी थांबा तरी तिला देव आल्यासारखं वाटतं मला. आपल्याला काही वाटत नाही, आपण जाऊन येऊन करतो, पण तिला असं वाटतं माझा देव आला. भाऊराया तिचा देव असतो. त्या दिवशी निरंकार उपवास करते ती सकाळपासून. अनेक महिलांना आज सुद्धा भाऊबीजीचा उपवास असतो. भावाचं श्रीमुख पाहिल्याशिवाय तिला अन्नाचा घास सुद्धा खाता येत नाही. दिवसभर भावाच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवणारी बहीण संध्याकाळपर्यंत मात्र उपवाशी असते. आणि त्याच मुक्ताबाई करता जगाचा मालक खांद्याला जोडी अडकतो महाराज ज्ञानोबर. अरे ज्या निवृत्तीनाथाचं नाव घेतलं की माणसाचं जीवन सुखी होतं, त्या निवृत्तीनाथानं जोडी अडकावी हो खांद्याला. आणि आळंदीतलं अन्न लोक तिरस्कारानं देत होते, त्यांच्या पुढे पदर पसरावा. ज्ञानोबारांचं पोट भरत नाही, पण ज्ञानोबा तुकाराम म्हणणारा कधी उपवाशी राहत नाही. इतकी ख्याती आहे त्या संतांची. सांगा नाशिक जिल्ह्यातलं एक घर उपवाशी दाखवा, दाखवा. जळगाव जिल्ह्यातलं एक घर उपवाशी. पुणे जिल्ह्यात जा, अरे ज्ञानोबारा जिथं राहता तिथं शेकड्यात मिळणारी जमीन कोट्यवधीत गेली. जा त्र्यंबकला जमीन मिळते का पा. भूमी देत नव्हते लोक, भूमी, अन्न मिळत नव्हतं. इंद्रायणीचं अन्नाच्या जागेवर स्वतः घटाघटा पाणी प्यावं. दोघं भावंडांनी मोठे होते ना. ज्ञानोबाऱ्यांना निवृत्तीना डोक्यावर हात फिरून विचारताय, ज्ञानदेवा भूक लागली का रे. पोटात भूक मावत नाही, पण आता भूक लागली म्हणून सांगायला माई नाही आणि बाप नाही. हरवलं होतं ते छत्र, जगू दिलं नाही लोकांनी. ज्ञानोबाराय म्हणायचे, नाही दादा, तुम्हालाही भूक लागलेली, मलाही नाही लागलेली, पण सोपान आणि मुक्ताई भुकेल्या असतील. चला जाऊ. ज्ञानोबारांनी ती जोडी घ्यावी आणि आळंदीत जावं. आळंदीत जाऊन ज्ञानोबारांचा तो आवाज खूप सुंदर, अभंग गावे. कोण म्हणतं ज्ञानोबारांचा आवाज चांगला आहे? जनाबाई म्हणतात ज्ञानदेव जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कोणाला कसा अभंग म्हणायला? प्रकाशबांचा आवाज चांगला आहे, पंडित महाराजांचा आवाज चांगला आहे, नंदुबांचा आवाज चांगला आहे, म्हणून त्यांना कोणी म्हणेल तुमच्यातला तुम्ही अभंग म्हणा. तसं ज्ञानोबारांचा आवाज चांगला होता, अभंग म्हणायचे. वेगळी वेगळी अभंगवाणी ऐकून महिला यायच्या बाहेर आणि ज्ञानोबारांच्या जोडीत कोरानं टाकायच्या. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. लोकांचं घ्यायचं पण काही न देता घेणं माझ्या विचारात बसत नाही. निवृत्तीनाथ आपल्या लहान्या भावाचं कौतुक पाहायचे. ज्ञानोबाराय अभंग गाताय, मोठ्या भावाला वेगळं समाधान ज्ञानोबारांच्या आवाजात.
आणि माऊलींनी गावं. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया, याता याती न चुके तरी तू भोगशील काया. हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथा तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. गणू आजे गुणगुणा वारा बाहेरून जुना. अवतार कुहा काना अवतार कुहा काना वेगी भेटवा सांगव सांगणे माझे जीवीचे तुम्ही कावूने ना. माझे बळिया तो माझा पंढरी रानाव माये. बळियाचा माझा पंढरी माझे जीवीचे तुम्ही कावूने ना. माझे जीवीचे तुम्ही कावो असं म्हणावं ज्ञानोबा. कोरानं टाकावं. ते कोरानं घेऊन बाहेर निघावं आळंदीच्या. काय नाही 5 घर मागायची. बाहेर निघता निघता विसोबा नावाचा एक माणूस भेटतोय पागोटी घातलेला. काय रे पोरा झोळीत काय द्या. कोरान नाही काका. तोंडवरती करून कोरानं सांगतो बघू. पाठ सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आलो, इंद्रायणी माईचं दर्शन घेऊन आलो. तुमचं थोबाड दिसतं आम्हाला. कर उघडी झोडी. झोडी उघडी कराय. खरंच कोरा नाही त्यात. रागानं जोडी उघडी केली. पुन्हा आरोप. हिसकून घ्यावी जोडी. लगेच निवृत्तीनाथ पुढे जातात. त्यांना वाटतं मारतो की काय बाबा ज्ञानोबा रे ना. कारण मारलं होतं त्यांनी मुक्ताबाईला. तुम्ही मुक्ताईनगरला या. डोळ्याला धारा लागता महाराज साधूची चरित्र वाचली की. अहो आई साहेबांच्या गालावर अजून सुद्धा काळा डाग आहे. अजून सुद्धा. सापट मारली. पांढऱ्या गौरव गालावर गौरवर्ण मुक्ताबाईचा बोट उमटली. 5 बोट उमटली अशी मारली. खापर नेलं होतं म्हणून. आज तर ज्ञानोबा आहे पुढे. ज्ञानोबाऱ्यांमध्ये जीव निवृत्तीनाथ पुढे गेले. पाटला हात उचलेल माऊलींवर. काही म्हणणार नाही ज्ञानोबा आहे. दिली जोडी. काका कोरानच आहे. आम्ही काही पंचपक्वानाचा बेत नाही हो खात तुमच्या आळंदीतून नेऊन. खबरदार आळंदीत पाय टाकलं तर नाही येणार काका. नका बोलू काका असं. आम्ही ऐकू शकतो. आमची भावंड लहान आहे हो. निदान त्यांच्या समोर तरी असं आम्हाला बोलत जाऊ नका. तुम्ही नाही म्हणाल आम्ही इंद्रायणीचं गटा गटा पाणी पिऊन अन्नाच्या जागेवर झोपू. अन्न नाही दिलं ना पाणी पिऊ इंद्रायणीचं. पण असं बोलू नका आम्हाला. ते कोरानं जमिनीवर फेकलं. बोटाने लात मारली त्या कोरानाला. तरी निमूटपणे रिकामी जोडी उचलली आणि ज्ञानोबारा निघून गेले. रिकामी जोडी मुक्ताबाईच्या हातात दिली. हे घे मुक्ते. जोडी फेकून ज्ञानदादा पळत सुटले. जशी पळायला लागले तशी झोपडी शिरले. झोपडीचा दरवाजा बंद केला. ताटी लावली. ताटी लावूनिया आत बसले ज्ञानदेव. निवृत्ती सोपान थकले करोनी उपाय. थकले करोनी उपाय. उघडा ताटी ज्ञानेश्वरा.
आता जगदोद्धाराला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. असा दादा पळत जातोय. पळत गेली एक लाडकी भगिनी, रडणाऱ्या ज्ञानोबारांना आवाज देते. ज्ञानदादा रडतो? अरे कोणी भिक्षा दिली नाही, कोणी तुझ्यावर रागवला म्हणून रडतो. योगी पावन मनाचा, योगी पावन मना. तू माझा ऐक ज्ञानोबा. साये अपराध जनाचा. राग नको भरू रे दादा. जीवदाताने साविली कोणी बत्तीशी पाडिली. जीभ दाताने, आपल्याच दाताने जीभ चावली ज्ञानदादा. कोणी बत्तीशी पाडतं का रे ज्ञानदादा? बहिणी करता आळंदी अन्न देत नाही म्हणून रडणारा ज्ञानदादा मी नाही रे नजरेत साठवू शकत. मायबाप गेल्यानंतर ज्या मांडीवर हसायचं असतं, ज्या मांडीवर रुसायचं असतं ज्ञानदादा, ती मांडी तुझी आहे रे. ताटी लावतो. आम्ही कोणाच्या मांडीवर हसावं रे? बघ कधी डोळ्याला धारा न लागणारा निवृत्ती दादा रडतोय. बघ माझा सोपाना रडतोय. तुझी लाडकी बहीण आहे ना मी. मला माय नाही रे, मला बाप नाही. उद्याची विश्वाची माय म्हणून आम्ही ज्ञानोबारांकडे पाहतो. तुला तर आमची माय बनता येत नाही ज्ञानदादा. उघडणार आहे दरवाजा, उघड ज्ञानदादा. तुला जर बहिणी करता अन्न आणायला कष्ट होत असतील आणि दरवाजा बंद करावा लागत असेल तर ज्ञानदेवांची बहीण तुला शब्द देते, उद्यापासून तुला अन्न नाही मागणार रे ज्ञानदादा. मी नाही मागणार अन्न, पण तू ताटी उघड. गुडघ्यात मान खोलेली ज्ञानोबारांची मान वरती आली आणि ताटी उघडली. ती ताटी कशाची होती? ज्ञानोबारांनी सांगावं. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हाला दाखविली सोय. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे दाखविली सोय आम्हाला दाखविली सोय. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे भले मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे भले मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हाला दाखविली सोय आम्हाला दाखविली सोय विश्वमौली ज्ञानोबारांसारख्या महात्म्याला जेव्हा कुठं अडकण्याची वेळ येते त्यावेळेला कोण जागवत? संत जागवतात. जी अडकली माणसं ती थांबली. तुम्ही अडकलात तर विश्व थांबेल. तुम्ही अडकू नका ज्ञानदेवा. दाखविली सोय आम्हाला गी. ज्ञानोबारांनी म्हणावं आम्हाला ती मुक्ताबाई होती तिनं सोय दाखवली. तसं कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक माणसाने म्हटलं पाहिजे आम्हाला तुकोबारे होते, ज्ञानोबारे होते म्हणून ही सोय कळाली. नाही तर आपण गुरफटलो होतो मीपणात माझेपणात. जी बंधनं मोकळी होतात. सुख नावाचं एक स्थळ या जगात कुठंतरी वास्तव्याला आहे. कशाला म्हणतात सुख? तसं पाहिलं तर सुख आपण आजही अनुभवतो, पण आपण जे अनुभवतो ते क्षणिक सुख आहे. असं चिरकाल सुख या विश्वात वास्तव्याला आहे. आपल्याला असं वाटतं सुख माणसाला मला सू आली असं म्हणणारं पोरग रडत असतं आणि सू केल्यावर ते हसायला लागतं. म्हणजे सू मध्ये सुख आहे ना. तुम्ही पहा ना, आमच्यासोबत एक मित्र आहे, तो जरा प्रवासाला होता. एक 5-10 वर्षापूर्वीचा विषय.
म्हणजे प्रत्येकाबरोबर एक दिवस तरी घडलं असतंच. तो आमच्या सोबत होता प्रवासाला जायचं होतं, पण त्याला भान राहिलं नाही जेवायचं. जो ताकदने जेवला महाराज, जसा कापसाच्या गाळा दाबता आमच्या भागात, तसं काही माणसं जेवायला बसले की नाद करत नाही, ते पाहतच नाही आपल्याला कुठं जायचंय काय. तो खूप पोटभर जेवला प्रवासाला. आता प्रवास म्हटल्यावर अन्नाला झोप लागते. भारत पाकिस्तान युद्ध चालू झालं त्याच्या पोटात. ते काही त्याला अन्न पचलं नाही. पहाड झाली रात्रभराचा प्रवास, अजून 4 तासाचा प्रवास करायचा होता, आणि त्याचं ते युद्ध सांगतेला आलं होतं समाप्तीला. आता रात्रानी गाडी एका बस स्टँडवर गाडी थांबली. तो म्हणे गड्या विशाल, युद्ध काही आता आवरो ना गड्या. पश्चिम महाराष्ट्रातला होता. म्हटलं गाडी थांबते की नाही पाहत. एसटीचा प्रवास. आम्ही चातुर्मासात होतो पंढरपूरला. पंढरपूरच्या दिशेने जायचं, आम्ही सप्ताहाला गेलेलो होतो. मग म्हणे तू सांग ना, तुला जरा बोलायची पद्धत आहे म्हणे, तू सांग. तो काही कीर्तन वगैरे करत नव्हता. म्हटलं इथं काय बोलायची पद्धत उपयोगाला येईल, कंडक्टर कुठं आपलं कीर्तन ऐकणार आहे का. म्हणजे तू सांग रे. म्हटलं थांब, गाडी थांबू दे. गाडी बस स्टँडवर थांबली की त्याला जर गाडी थांबायला जर 5-10 मिनिटं त्यांनी सांगितलं की आम्हाला वेळ आहे, तर तेवढ्या वेळात तू तुझा कार्यक्रम उरकून ये. तो म्हटलं काहीच अडचण नाही. गाडी गेली बा बस स्टँडवर. त्याला तो बस स्टँडच्या बाहेर ते बस स्टँड पर्यंतचा प्रवास, आता काय सांगावं तुम्हाला, असं वाटत होतं नर्मदेची परिक्रमा करायची याला इथून. कारण त्याचे कष्ट त्यालाच माहिती. गाडी थांबली बा, नुसती गाडी थांबली, लोक उतरायला सुरू झाले. त्या कंडक्टरनं बेल वाजवायला सुरू केली. चला चला, पुढे जाणारे उतरू नका, लवकर चढा, वरती उतरणारे उतरा, वरती चढणारे चढा, पुढे जाणारे उतरू नका. त्यानं माझ्याकडे पाहिलं. म्हटलं कमाल झाली. मी त्याच्याजवळ गेलो, कंडक्टर जवळ. त्यानं म्हटलं जरा 5 मिनिट द्या राजू, त्याची तब्येत जरा बिघडली. तर म्हणे लवकर जाऊन या. म्हटलं मी त्याला लगेच पाठवतो. तो एक पाऊल मोजत टाकत होतो, 1 पाऊल. आता त्याचं युद्ध जितकं तुंबड चाललेलं, त्याला जोरात सुद्धा जाणं शक्य नव्हतं. आता काय झालं, तो पाऊल मोजत त्याला त्या 2 एसटीच्या पायऱ्या रायगडाच्या पायऱ्या वाटत होत्या डायरेक्ट, की आपण रायगड चढतोय की काय. उतरला. सुख पा कसं असतं माणसाला. तो त्या तिथून बस स्टँडवर, प्रत्येक बस स्टँडवर शौचालयाची व्यवस्था असते. त्या शौचालयाजवळ आता त्यानं जाताना असं ठरवलेलं की जावं, दरवाजा ढकलावा आणि कार्यक्रम उरकून पटकन जावं. तो त्या शौचालयाजवळ गेला आणि तिथं 7 जण पुढे रांगेत उभी होती. 7 जण. सांगा दुःख, सांगा यातना. आणि तिथं त्याला एक ओळखीचा भेटला. आणि तिथं ओळखीचा भेटून तो म्हणतो महाराज, बापरे देवासारखे भेटले, चला ना आमच्या घरी नाश्त्याला, तुम्हाला थोडा इडली, वडा सांबार, काहीतरी मसाला डोसा मिळेल का त्याला. त्या मसाला डोसा सुख. तो म्हणे तुला जर मला काही द्यावं वाटत असेल तर तो 1 नंबरच्या तुझ्या जर ओळखीचा असेल तर त्याला सांग, मला तुझा नंबर दे, बाकी काय देऊ नको. याही सुखाला सुख समजायला, पण त्याला मोकळी जागा मिळावी, त्यानं शौचाला जावं, लघुशंकेला जावं, गुलाबजाम खाण्याला सुख समजाल. आपण समजतोय म्हणून सांगतोय मी, हा मायाजाळ आहे. गुलाबजाम जिभेवर ठेवला तो चघळायला लागला, तोवर सुख आहे मालक. घशाच्या खाली उतरल्यावर कोण गुलाबजामाची चव सांगा. एकदा पोटात गेल्यावर चव संपली, खाण्याचा आनंद संपला. भूक लागलेल्या माणसाला पंचपक्वानाचं ताट पुढे येतंय, ते ताट जिभेवर त्यातले पदार्थ ठेवले जातात, तोवर त्या ताटाचा आनंद आहे. ते घशाच्या खाली उतरलं की सुखाची व्याख्या नाही करू शकत तुम्ही. तसं तुम्ही ज्या गोष्टीत अडकलाय हे क्षणिक सुख आहे. तुम्हाला असं वाटतं या आनंद देत आहे, पण खरा आनंद, परमोच्च आनंद, ज्याला परमार्थिक आल्हाददायक सुखाची प्राप्ती म्हणतात, ते कोणी देऊ शकत नाही. तुम्ही जर अडकलात तर सुख मिळत नाही. तुम्ही मोकळे झालात. पंढरीचं तत्व कसं आहे, उघळय याचा अर्थ अडकलेला नाही. उघळे पंढरपूर असे आले, नेनो ब्रह्ममार्ग चुकले. या जगात जी माणसं उघडी आहे, उघडी म्हणजे कपड्यानं नाही, जी कशातच अडकलेली नाही, जे उघडा असतं ते सुखी असतं. जगाचा मालक उघडाय म्हणून सुखी आहे. तत्व कधी झाकत नाही, तत्व कधी लपत नाही. लोक म्हणतात ते उघड काय, अरे ते उघडाय, मग ते उघड काय, ते उघडय तुला उघड करण्याकरता,
पण तू अजून अजून झाकल्या जातोय बाबा. तू झाकू नको, नको नको म्हणा. गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. अरे तो काळ तुझी वाट पाहतोय, किती वेळा पांघरून घालशील रे. जरा मोकळा हो. जैसा आहे तैसा राही, तरी का देव दुरी आहे. का उगळा हो, का अडकणं म्हणाये, त्याचं कारण द्वितीय चरणामध्ये सांगा. काळाची उडी पडणार देवा, काळाची उडी पडणार देवा, उडी पडणार देवा, काळाची 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 उडी पडणार देवा, सोडविना देवा माय बापा, सोडविना देवा माया बाप, माया बाप, काळाची उडी पडणार देवा, काळाची उडी पडणार देवा, सोडविना सोडविना देवा माया बापा, सोडविना देवा माया बाप, काळाची उडी पडणार देवा, काळाची उडी पडणार देवा, विठोबार कुमारी. विठोबार टाळी वाजवा, बोला सगळे. विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. टाळी वाजवा मायबाप. जिथं आपले वडील असतील तिथं ते निश्चितच समाधानी आहेत. ते तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आज प्रयत्न करणार आहेत. फक्त आशीर्वाद घेण्याची कुवत आपल्याला निर्माण करायची, तुम्हाला मला सगळ्यांना. वर्षी श्राद्धाच्या विधीला, दशक्रिया विधीला आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात, पण त्या आशीर्वाद मिळवण्याकरता आपण आपली ओंजळ पुढं केली पाहिजे. आपण त्यांच्या पुढं भिकारी असलो पाहिजे. जेव्हा पितरांपुढं, पूर्वजांपुढं इंटरनॅशनल भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये लेकरं जातात, त्यावेळेला निश्चितच त्याची ओंजळ भरली जाते. मीही भिकारी असलो पाहिजे, तुम्ही भिकारी असलो पाहिजे. आज माणसाला मालक बनावं वाटतं, सेवक बनावं वाटत नाही. तुकोबारे म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. जो पंढरीचा वारकरी आहे तो भिकारी असला पाहिजे. भिकारी होऊनच मनुष्याने देवाकडे जावं, भिकारी होऊनच मनुष्याने संतांकडे जावं, भिकारी होऊनच मनुष्याने आपल्या आईवडिलांच्याकडे पदर पसरावा, अशी पद्धत आहे. कारण काय आहे, आशीर्वादाने माणसाचं जीवन पुनीत होतं. आयुर्विद्या यशो बलम, काही नाही मिळालं तरी 4 गोष्टी आशीर्वादाने मिळतात. काय मिळतं? आयुष्य मिळतं, विद्या मिळते, यश मिळतं आणि बल मिळतं. या 4ही गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्ही पूर्वजांचा आशीर्वाद घेण्याची तयारी करून ठेवा. अर्थात त्यांना नमस्कार करण्याची वृत्ती आपण जोपासा. आता नमस्कार करणं, विधी करणं, श्रद्धायुक्त अंतःकरणानं पूर्वजांचा नेम साकारणं हा संस्काराचा भाग आहे. हे काही सगळ्यांना शक्य होत नाही. जरा समोरची मंडळी बोलू नका हो, आवाज नका येऊ देऊ तुमचा. आम्हाला जरा माझी विनंती आहे, आपल्याला पाया पडावंच लागेल. पाया पडावे हे माझे भांडवल तुकोबाराय म्हणतात. आशीर्वादाची सवय करून घ्या. आशीर्वाद हा एकदा सांगितला, आशीर्वाद घ्या, तेवढ्यानं ती सवय लागत नाही, ते अंगीभूत असावं लागतं. कोणाला सवय लावू शकता तुम्ही? आपल्या घरातलं पोरग तरी लवकर कोणाच्या पाया पडतं का? मी एका घरी दूध घ्यायला सोप्यावर बसलेलो आणि तिथे त्या घरातला नातू आला, छोटासा मुलगा आला
आणि तो त्या सोप्यावर पाय हलवायला लागला. मी बसलेलो आहे आणि त्याचा पाय मला लागला, त्याची लात मला लागली. त्याची आजी त्याचे आजोबा पुढे बसलेले होते. त्याची आजी म्हणते, मूर्खा, तुला कळत नाही महाराजांना लात लागली, चल उतर खाली, त्यांच्या पाया पड. ते पोरग पटकन खाली उतरलं आणि माझ्या पायावरती त्या पोरानं डोकं ठेवलं. मला बरं वाटलं, अरे पाया पड म्हणता बरोबर पोरग पाया पडायला लागलंय. खूप समाधान वाटलं, हा पोरगा पाया पडला. मला बरं वाटल्यानंतर मी खिशात हात घातला, 100 रुपये काढले आणि त्या पोराच्या हातात दिले. त्यालाही बरं वाटलं. जसं तो पाया पडल्यावर मला बरं वाटलं, तसं मी 100 दिल्यावर त्यालाही बरं वाटलं. त्यानं ते 100 घेतले आणि सोप्यावर पाय हलवायला बसला. त्याची आजी म्हणते, का रे तुला आता नाही सांगितलं ना पाय हलवू नको, आता कशा करता पाय हलवतो? तो म्हटला, पाय हलवल्यावर 100 रुपये मिळतात म्हणून पाय हलवतो, बाकी काही नाही. जे छोटस पोरग आहे पण त्याला सुद्धा लाभाशिवाय कोणापुढे झुकावं वाटत नाही. जिथं काही मिळतं नारायण भाऊ तिथंच माणसं झुकतात, तिथं शरण येतात. वास्तविक आपण दररोज प्रपंचाची शरणागती स्वीकारतोय. कैसे प्राप्तीचे वेळे निदय वांधळेपणाचे डोहळे. ज्ञानोबा बोलता, जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही. अहो, माणसाला विषयामध्ये जे सुख मिळतं ते सुख डुकराला मिळतं, ते सुख कुत्र्याला मिळतं. सुखात फरक नाही. फक्त आपल्यालाच असा वेगळा गैरसमज आहे की जी मी मनुष्य आहे, मी या सुखामध्ये त्या सुखामध्ये. अरे काय 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 सुखाचं वाटतं तुला? तुला मुलं सुखाची वाटतात? मुलं जर सुखाची वाटत असतील भल्या माणसा, तर मी काही दिवसापूर्वी घटना वाचली, अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. एका बापाने मुलाची सुरी मारून हत्या केली. जे मुलगा जर सुख देतो तर बापाला मुलगा मारावा कसा वाटतो? पेपरला वाचलेली घटना आहे. बापाची किडनी गेली आणि बापाची किडनी गेल्यानंतर त्याला एक डोनर शोधायची तयारी सुरू झाली. आता शब्दही खूप बदललेले. डोनर हा शब्द कोणालाही लागू पडत नाही, हल्ली तो कुठेही वापरला जातो. डोनर दाता, तो देतो ते दान आणि घेणारा याचक. म्हणजे दिलं जातं ते दान आहे, देणारा आहे तो दाता आहे आणि ज्याला दिलं जातं तो याचक आहे. पण विनामूल्य दिल्या जातं आणि कुठलीही सेवा न करता घेतल्या जातं, त्याला दान म्हणतात. आता 5-7-10 लाख रुपये घेतल्याशिवाय कोणी किडनी दिलो? त्यालाही डोनर हा शब्द आहे, पण आता ते देणारे मिळत नाही, त्यामुळे डोनर त्यांना म्हटलं जातं. त्या वडिलांची किडनी गेली, 4 लाख रुपये खर्च सांगितला किडनी बदलायचा. तुम्ही डोनर पहा, 4 लाख रुपयाचं ते ऑपरेशन होईल. किडनी तुमची, दाता तुमचा, फक्त 4 लाख रुपये ट्रान्सफरिंगचा खर्च आहे. ते मुलं जरा आवरा माऊल्यानो. विठाला विठाला विठला 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 विठला. मुलाला किडनी शोधायची तयारी त्यानं सुरू केली वडिलांकरता. तर मुलांना कोणीतरी सांभाळा, ओ माई कोणाची मुलं, जरा आम्हाला आवाज नको. भरल्या बाजारात कथा येतो ना, आवडे पंढरीनाथा. एक तर 1 तासभर कीर्तन, त्यात तिकडचा आवाज, हा आवाज करायचं काय? विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. कीर्तनाविषयी फार शांततेचा आहे खूप. आणि मी थोडा शांतता प्रिय माणूस आहे. शांत असलं थोडस तुम्हालाही कळेल आणि मलाही बोलू वाटेल. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. आपली मानसिकता अशी झाली कीर्तनाकडे बघण्याची, आपल्याला असं वाटतंय चाललंय. मी रात्री 12:30ला तुमच्या प्रवासाला निघालोय. रात्रभर प्रवास केल्याशिवाय तुमची भेट होत नाही. इथं आल्यावर जर तासभराच्या वेळेत आपल्याला हवं ते काही तुम्हाला सांगावं वाटलं नाही. गरमाला इतका खर्च करतो, इतक्या लोकांना बोलावतो, हे काय सोपं आहे? मी तसा आलो नाही इथे. त्यामुळं थोडं कीर्तनाला, वर्षी श्राद्धाच्या, कोणाच्या वास्तुशांतीला, कोणाच्या नैमित्तिक कार्यक्रमाला जाताना आपण जरी घाईत असलो तरी या महात्म्याने खूप सारा खर्च केला, एवढं लक्षात ठेवून कीर्तनाला बसायचं. आणि आपली जर फारच तयारी नसेल कीर्तनाला बसायची, नका गर्दी करायची, आपलं घरी राहिलेलं बरं आहे. कीर्तन झाल्यावर उपस्थितीला यायचं, मालकाला भेटायचं आणि आपलं निघून जायचं. कारण तुम्ही यायच्या अगोदर इथं जगाचा मालक आलेला असतो, पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि त्याच्यापेक्षा मोठं या जगात कोणी नाही, या विश्वात कोणी नाही. या सगळ्या गोष्टीला माणसाला वेळ नाही.
पण सकाळी जर हार्ट अटॅक आला मरायची तयारी करावी लागली, कोणाच्या बापाची सुद्धा जहागीरदारी तो खपून घेत नाही काळ, तो म्हणतो चल इतके वर्ष मिळाले तुला, तुझं आवरलं नाही का अजून. कोणाची मक्तेदारी आहे? हब हपची मक्तेदारी चालत नाही तिथे. त्यामुळं आता एवढं शांततेचं एक माध्यम उरलंय, तेवढं आता शिल्लक ठेवलं पाहिजे आपण, अशी माझी सगळ्यांना प्रार्थना आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वाचलेलं सांगतोय त्या मुलाने डोनर शोधायची तयारी चालू केली, पण कोणी किडनी देईना. शेवटी बाप एक दिवस त्या पोराला म्हणतो, का रे मी तुला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, इकडे तिकडे किडनी शोधल्यापेक्षा तूच मला तुझी किडनी दान कर ना. तो पोरगा शेवटी बाप होता त्याचा, त्याची काही किडनी दान करायची तयारी नव्हती. तर म्हटलं या म्हाताऱ्याचं वय आता 60-65 वर्षाचं आहे वडिलांचं, तरी त्यांना जगावं वाटतंय. मला माझं लग्न नाही, अजून काही जग पाहिलं नाही, कुठला आनंद नाही. त्यानं निरुत्तर झाला पहिल्या दिवशी, पण 2-4-8 दिवसांनी बापाला म्हणायला लागला, बाबा मी रात्रंदिवस कष्ट करतो, मेहनत करतो, तुम्ही म्हणाल त्याच्या पाया पडतो, भीक मागतो पैशाची, 4 नाही 5 लाख रुपये गोळा करतो, पण बाबा मला किडनी मागू नका गड्या, कारण मला ती काही दान करावी वाटत नाही. पोरग झोपलेलं आहे, बाप त्या गोष्टीचा विचार करतोय. याचं हागणं मुतणं केलं, ओल्या जागेवर स्वतः झोपलो, याला कोरड्या जागेवर झोपवलं, याची माय गेली तरी याची आई झालो, याचा बाप झालो, कष्ट केले याच्याकरता, रात्रंदिवस जमिनीत राबलो, पोराचं जीवन सुखी असलं पाहिजे. त्या पोराला किडनी दान करायची वेळ आल्यानंतर बापाला किडनी द्यावी वाटत नाही. काय करावं अशा मुलाला? त्या बापाने सुरी घेतली, त्या पोरानं बापानं आणि पोराच्या पोटात दिली खोसून. पेपरला बातमी इथपर्यंतच आलेली होती. पुढे त्याचं पोस्टमॉर्टम झालं काय, बाप पकडला काय मला माहिती नाही, पण जर मुलगा बापाला सुख देणारा असता तर बापाला जीवन जगू देत नाही या भावनेला त्या पोराला मारायची काही गरज आली नसती. अशा अनेक घटना आहे. पत्नी जर सुख देणारी असती, पत्नी जर सर्व सुखाचं माहेरघर असती, तर मला असं वाटतं नवऱ्यांनी रॉकेल टाकून बायका पेटवल्या नसत्या ना. अनेक घटना आहे. मालक जर सुख देणारा असता तर मालकाचे घटस्फोट झाले नसते. म्हातारे होईपर्यंत माणसं घटस्फोटा करता कोर्टात चक्र मारतात, काव घटस्फोट द्या, घटस्फोट द्या. अरे म्हातारे झाले ना तुम्ही, आता तरुणपणात सुरू झालेला वाद म्हातारपणात चालतो. तुमच्या माझ्या नजरेतल्या ज्या ज्या विषयाच्या गोष्टी आहेत, जे जे विषय आपल्याला सुखाचे वाटतात, मग तो मुलगा असो, पत्नी असो, प्रॉपर्टी असो, गाडी असो, बंगला असो, जर गाडी सुख देणारी असेल तर जगामध्ये सिक्युरिटीच्या बाबतीत भारतीय क्रिकेटरांना सिक्युरिटी आहे. त्या ऋषभ पंतच्या गाडीचा रात्री अपघात झाला, तुम्ही आज फोटो पहा सगळे सोशल मीडियाला. तुम्ही तुमच्या दृष्टीने सुखाची व्याख्या ठरवू शकत नाही, मी ठरवू शकत नाही. गाडी हे सुखाचं माध्यम नाही, बंगला हे सुखाचं माध्यम नाही. भरपूर भरलेल्या नोटा आहे घरी, गड्ड्या दिला तुम्हाला, गंजा दिल्या, हा परिसर हे पाचोरा नगरीचं क्षेत्रफळ निम्मे तुमच्या नावानं केलं, तरी सुखी नाही तुम्ही, तरी सुखी नाही मी. कारण या जगामध्ये पहिल्यांदा सुख शोधण्याकरता सुखाची धारणा बदलावी लागेल, सुखाचं ठिकाण बदलावं लागेल. जीवनामध्ये प्रवासाला लागलेल्या प्रत्येकाला सुख मिळवं वाटतं, पण चुकीच्या ठिकाणी सुख अपेक्षित असल्यामुळं आपल्याला सुख मिळत नाही. मग या जगामध्ये सगळ्यात सुखी आहे तरी कोण? या जगामध्ये सगळ्यात सुखी कोणी असतील तर ते संत महात्मे आहेत. का सुखी आहे? कारण ज्या विषयानी सुख आत येतं असं माणसाला वाटतं ते दरवाजे त्यांनी बंद केले. सीतामाईला विचारलं तुलसीदासांनी, परीक्षा घ्यायला गेले तिची वनामध्ये, आणि तिला विचारता, सीते सुखी आहेस का तू? ती म्हणे मी सुखी आहे. किती सुखी आहे? सियाराम म्हणू चरण अनुरागा, अवध सहस समापदु प्रिय राग. सियाराम 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 म्हणू चरण अनुराग, अवध सहस
समपदू प्रिय राग. मी या श्रीरामाची सेवा अयोध्येतही करत होते आणि इथेही करते, पण अयोध्येत सेवा करत होते अयोध्येची मालकीन बनून, आणि वनवासात सेवा करते राम सेवक बनून. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात जी माणसं सेवा करतात ती सुखी, जी सेवक आहेत ना कायम सुखी. मनुष्य मालक झाला की दुःखी, म्हणून मनुष्याने मालक बनू नये. आपला संप्रदाय सेवेचा संप्रदाय. अहो वारकरी म्हणायचे पूर्वी कीर्तनाला जाताना, बाबा या आमच्या फळावर तुमची सेवा आहे हो या. आता कीर्तन मागतानाही सेवा हा शब्द बंद झाला. बाबा तुमची सेवा पाहिजे, कारण आम्ही सेवा करत नाही तर ते मागतील कशी काय सेवा? आम्ही काही सेवा थोडीच करतोय. दररोज कीर्तन 300-400 400 किलोमीटर, त्याला माहिती हाही सेवा करणार नाही ना आपणही सेवा करून घेणार नाही. त्यामुळे आता शब्द बदलले. कोणी म्हणतं कीर्तन द्या, कोणी म्हणतं तारीख द्या, कोणी म्हणतो प्रोग्राम द्या. अरे तो काय गौतमी पाटीलचा आहे का प्रोग्राम द्या म्हणजे? कोणी म्हणतो कार्यक्रम द्या, कोणी म्हणतो सुपारी द्या. लय शब्द आहे त्याला. आमच्या यावल तालुक्यातला मला एक म्हणे, महाराज तुम्ही रिकामे आहे का? म्हटलं का रे भाऊ, तुम्हाला आमच्या सप्त्यात घाल नाही म्हणे. म्हटलं मी रिकामा जर तुला वाटेल तेव्हा घाला. सेवा हा शब्द संपला आणि आपण मालक झालो. एथ सेवा हा दारवंटा अवचिताची हाती ठेवा दिली सेवा न करिता तुकोबाराय म्हणतात. सेवेशिवाय माणसाला काही मिळत नाही. जी माणसं सेवक आहेत ती सुखी आहे. मग कुठंतरी सेवेत असलं पाहिजे. सेवेने सेवक दिशे शोभिवंत, सेवेने सेवक दिशे शोभिवंत, सेवेने सेवक दिशे शोभिवंत, सेवेने सेवक दिशे शोभिवंत. स्वामीचे लोक त्रैलोकी, स्वामीची कीर्ती त्रैलोकी, स्वामीची कीर्ती स्वामीची सेवेने सेवक शोभे शोभिवंत. सेवेने सेवक शोभवून दिसतो. माणसाचं जीवन हे सेवेने फळाला आहे. तुम्ही पहा, तुम्हाला जर सेवा पाहिजे असेल, मी कोणाची पुढे सांगेल, पण सेवा हा शब्द पाहायचा असेल तर कीर्तनाला बसलेले, आता इथं विविध गावची मंडळी, निमगावचे आहेत, लासलगावचे, तिथं नारायणदादा देवकात ही सगळी मंडळी आलेली आहेत. तुम्ही एकदाच शेगावला या. ज्याला सेवा हा शब्द पाहायचा असेल, जाऊ द्या शेगावला काय, तुम्ही त्र्यंबकला जा आणि तिथं सद्गुरू गजानन महाराज संस्थांची शाखा आहे. विनामूल्य करोडपती माणसं सेवा करतात महाराज. त्यांनी काढून ठेवले महिन्याचे 5 दिवस. जायचं आपलं ताट तरी धुवायची. शीख समाजात सुद्धा खूप सेवा करतात. जी माणसं गुरुद्वारामध्ये गेली त्यांना माहिती. अमृतसरला जर तुम्ही गेला असाल, सुवर्ण मंदिरामध्ये कोट्याधीश माणसं, 4-4, 5-5 फॅक्टऱ्या काय, शेकडो एकर जमीन काय, गहू काय त्यांचा, राजकारणात सक्रिय काय, मार्केट कमिट्या ताब्यात काय, ते गव्हाचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे त्यांचे सगळे ताब्यात, मालक. बुलेटचं काय शोरूम, 4 व्हीलरचे काय शोरूम, मोठे मोठे त्यांच्या कंपन्या, मोठे मोठे व्यापार उद्योग. पण तरी रांगेत माणसं ताट घ्यायला उभे असतात. का? त्यांना माहितीये इथं 5 दिवस ज्या वेळेला सेवेत काम करू त्यावेळेला उरलेले महिन्यातले 25 दिवस सुखाचे जातात. ज्याला 30 दिवस सुखाची ज्याची अपेक्षा आहे त्यानं 5 दिवस सेवा करा. ज्याला वर्ष सुखाचं जावं या अभिलाषा आहे त्यानं 1 महिना तरी सेवा करा. वारी आली की करा ना प्रपंच विसरून निवृत्तीनाथांच्या सेवेत पांडुरंगाची सेवा करा. निघा पालखी सोहळ्याला. घर सोडावंही वाटत नाही का रे, काही त्यागावंही वाटत नाही, हा समर्पणही करावं वाटत नाही. सुखाची अभिलाषा करतो मित्रा, सुख मिळत नाही रे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसं जगामध्ये काही मिळवायचं असेल तर काही त्याग करावं लागतं, समर्पावं लागतं. मग कुठंतरी समर्पण असलं पाहिजे. या नियमाला अनुसरून जगातलं सर्वश्रेष्ठ समर्पण आहे वर्ष श्राद्ध. मुलांनी त्या दिवशी तरी समर्पित असलं पाहिजे, भिकारी असलं पाहिजे. मी याचे काही बाबा वैकुंठवासी किसन बाबा तुम्ही खूप दिला आम्हाला,
अहो तुम्ही राजकीय सामाजिक शैक्षणिक जीवनामध्ये वाटचाल करण्याची संधी दिली. तुमच्या कृपेनं ह्या जमिनी आमच्या जवळ आहे. प्रजा आमच्या घरात उत्पन्न झाली. आता आम्ही तुम्हाला तर काही देऊ शकत नाही. तुम्ही जिथं गेलात तिथं दुसरं काही जात सुद्धा नाही. ज्यांचे ज्यांचे आजोबा गेले, ज्यांचे ज्यांचे वडील गेले, ज्यांची ज्यांची माऊली गेली, आज देशाचे पंतप्रधान आहे. त्यांची माऊली शांत झाली. वैकुंठवासी हिराबेन पंतप्रधान आहे, सर्वश्रेष्ठ पदावरती ते आज गेल्या 7-8 वर्षापासून देशाच्या सेवेचं काम करत आहे. नरेंद्रभाई मोदी त्यांच्या माई शांत झाल्या. शेवटी माय माय महाराज, ते देशाच्या पंतप्रधानाची असो नाही तर तुमची माझी असो, खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान जरी असले तरी आज ते अनाथ झाले. कारण आई गेल्यानंतर मनुष्य अनाथ होतो. अनाथ. जगातली सगळे दरवाजे प्रेमाचे बंद होऊन जातात. माय माय हो. अर्ध्या रात्री घरी गेल्यानंतर दरवाजा उघडल्या उघडल्या जिला पोराचा चेहरा पाहिल्यावर कळतं माझं पोरग जेवलंय की उपवाशी आहे, तिला माय म्हणतात. फाटलेल्या साडीचा पदर सुद्धा जिचा एकदा चेहऱ्याला लागला, ओला असू द्या, ओल्या पदराला तोंड पुसू द्या, तरी असं वाटतं आता खरं तोंड स्वच्छ झालं. तिनं एकदा तिलक करू द्या, जगातली कोणती दृष्ट लागण्याची ताकद नाही. इतकं तिच्या प्रेमात ऊब आहे, ताकद आहे, ऊर्जा आहे. ज्याला माय कळत नाही त्यानं बाईला आई विचारा, स्त्रीला आई विचारा, तिला कळते. माहेरातली माय गेली की प्रेमाचा सागर आटून जातो. दुसऱ्या दिवशी माय सुद्धा पाहता येत नाही. देशाचे पंतप्रधान असले तरी ढगाळ गेलेला सूर्य उद्या पाहता येईल, पण मातीआड गेलेली हिराबेन नावाची माय उद्या पंतप्रधानांना कोणी नरेंद्रभाई म्हणेल, कोणी देशाचे पंतप्रधान म्हणेल, पण एकेरी वाक्यामध्ये नरेंद्र असा आवाज देणारी जगातली ताकद आज संपली. विशेष आहे महाराज. आई गेली, थोडस अंतर्मनात शिरुणी वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम जे आहेत ना, केवळ माणसाचं आपल्या पूर्वजांप्रती प्रेम टिकावं याकरता माणसानं सांभाळले पाहिजे. विधी जाऊ द्या, होईल तर होईल, कर्माचा प्रसाद मिळेल तो मिळेल, पण आज त्या पूर्वजांचं स्मरण झालं पाहिजे, आई वडिलांचं स्मरण झालं पाहिजे. रात्रंदिवस कष्ट आहेत महाराज. करुंगुळी कापली तरी माणसाला दुःख होतं. सरकंजी पोट फाडून घेते, तिला विचारा प्रेम कशाला म्हणतात, तिला कळतं. 10 वर्ष ज्या माईला आई बनण्याचं सौभाग्य देवानं देऊ नका, ती वाट पाहते. 10 देवाला नवस करते, देवा रे एकदा तर माय बनू दे, आई बनू दे. जन्माला आल्यावरती पोरग कधीच आईला होत नाही, तरी ती कधीच देवाला तिरस्कारानं म्हणत नाही, का रे मी तुला नवस कबूल केला होता, नवस फेडला, तरी असं पोरग वागतंय. या जगात एक सुद्धा आई अशी नाही महाराज की जी मुलानं सुद्धा त्रास दिल्यानंतर मुलाच्या अधोगतीची प्रार्थना देवाकडे करेल. एक नाही एक. तर या महाराष्ट्रात अजून वृद्धाश्रम सुरू आहे, अनाथ आश्रम सुरू आहे. 2 आश्रम आहेत. एका आश्रमामध्ये मुलं आई वडिलांना सांभाळत नाही आणि दुसऱ्या आश्रमामध्ये आई वडील मुलांना सांभाळत नाही. आई वडील मुलांना सांभाळत नाही म्हणून अनाथ आश्रम आहे, आणि मुलं आई वडिलांना सांभाळत नाही म्हणून वृद्ध आश्रम आहे. हे 2 आश्रम आपल्या कोष्टकात बसत नाही, पण तरी ते आता वाढवावे लागले. तुम्ही कराल काय? जगाचा प्रवासच त्या दिशेनं चाललेला आहे. 9 दिवस उपवास करते घरातली सून, पण कधी सासूला प्रेमानं ताट वाढत नाही. काय अपेक्षा करायची आपण त्या नवरात्रीच्या उपवासाची? नका करू ती अपेक्षा. ती अपेक्षा करणं चुकीचं आहे. तुम्हाला आपल्याला असं वाटतं आपलं हेच चाललंय. अरे ज्याच्या आधारावर चाललंय तो बाबा सगळं पाहतो. चिट्टी के पाव में घुंगरू बसता है, वो भी अल्लाह सुनता है. मुंगीचा पाय केवढा वा, त्या पायातला घुंगरू केवढा, त्यातला नाद केवढा त्या खड्याचा, ते जर जगाच्या मालकाला कळत असेल तर आपलं चुकीचं वागणं कळत नाही? सगळं कळतं. त्यामुळे माणसानं आई वडिलांना फसवू नये, सासू सासऱ्यांना फसवू नये. सासूची सेवा करावी आई मानून, सासऱ्याची सेवा करावी बाप मानून. कीर्तनाला बसलेल्या ज्या सासऱ्याची सून, ज्या सासूची सून तुमचे आई वडील मानून सेवा करत असेल, तुम्ही एकांतात ज्ञानोबारांचे, तुकोबारांचे, विश्वगुरु निवृत्तीनाथांचे आभार माना, पंढरीनाथाचे आभार माना. देवा काही नको आता. अरे आई मायबाप मानून आमची सून आमची सेवा करते, आता काय देतो दुसरं तू? काही नको. त्याचं कारण असं आहे, आमचा मुलगा आमची सेवा करेल देवा, यात काही नवल नाही, ते आमचं रक्त आहे. पण परकेची पोरगी 2 दिवस झाली आमच्या घरात आली आणि आपल्याला मायबाप म्हणते, आता तुला काही सुद्धा मागायचं राहिलेलं नाही. म्हणून जगण्यात परिवर्तन झालं पाहिजे. मनुष्य सेवेत शिरला पाहिजे. नुसती कीर्तन ऐकायची नाही, काहीतरी स्वीकारायचं त्याच्यातून.
मला सेवा करायची, सेवेने मनुष्याला मेवा खायला मिळतो. ज्या माणसाला सेवा करावी वाटत नाही त्यानं फळ मिळायची अपेक्षा करू नये. गावाची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा, संप्रदायाची सेवा करा, असा उद्घोषच आपल्या परंपरेमधून आपल्याला पाहायला मिळतो. पण आपण त्या दिशेला ठरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला नाही जावं वाटत तिकडे, सेवेत शिरावंच वाटत नाही. त्यामुळे आजचा दिवस सगळ्यात मोठा दिवस आहे, वर्ष श्राद्ध. आज तरी निदान त्यांच्या प्रती सेवा अंतःकरणास समर्पित करायची. जगामध्ये दोन वृत्तीचे माणसं आहेत. पहिला वर्ग आहे कृतज्ञ लोकांचा आणि दुसरा कृतज्ञ लोकांचा. काही माणसं उपकाराची जाणीव म्हणून सेवा करतात आणि काही माणसं उपकाराचं विस्मरण घडून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू ठेवतात. महाभारतामध्ये अनेक प्रसंग आहे, पण एक प्रसंग फार गोड आहे. जगामध्ये इतके काही काही कृतज्ञ माणसं आहेत की त्या कृतज्ञ लोकांचं मांस कोले कुत्रे खात नाही, यात नवल नाही. नरभक्षक राक्षस सुद्धा त्यांचं मांस खात नाही. कोणाचं? कृतज्ञ लोकांचं. जी माणसं उपकाराची जाण ठेवत नाही त्या लोकांचं मांस नरभक्षक राक्षस खात नाही. महाभारत बोलतंय एक वाटसरू आहे जंगलाच्या दिशेने निघाला. त्याला जंगलाचा अभ्यास करायचा होता. तो त्या जंगलामध्ये गेला आणि अभ्यास करायला लागला. इथं प्राणी किती आहेत, पक्षी किती आहेत, श्वापद किती आहेत, याचा अभ्यास त्याच्या जीवनात चाललेला. आणि तो एका चांगल्या घनदाट सावली असलेल्या झाडाखाली विश्रांती करता बसला. दुपारची वेळ आहे, कडाक्याचं ऊन तापतं. वैशाख महिन्यामध्ये उन्हात जी माणसं काम करतात त्यांना सावलीत जाऊ वाटतं. हा सावलीत गेला तो दुष्ट वृत्तीचा होता. तो प्राण्यांचं मोजमाप करायला आलेला होता, अभ्यास करायला आलेला होता, पण वृत्ती दृष्टाची होती. झाडाखाली बसला आणि त्या झाडाला टेकला. शीतळ छायेमध्ये त्याला डोळा लागला. पण घडलं असं, त्या दोन्ही फांद्यांच्या मधोमध एक उन्हाचा किरण, एक उन्हाचा तिरीप त्याच्या डोळ्यावर पडायला लागला. तो उन्हाचा किरण जसा डोळ्यावर यायला लागला, झोप त्याची चलबिचल व्हायला लागली. त्याला वाटलं अरे आता झोप मोडते, जाग येईल त्याला. पण त्याला जाग येईल हे लक्षात येता बरोबर त्याच्या डोक्यावर बसलेला, त्या वरच्या फांदीवर बसलेला राजहंस नावाचा पक्षी आहे त्यानं पाहिलं. अरे कोणीतरी वाटसरू झोपलेला आहे. राजहंसानं आपले दोन्ही पंख पसरले आणि ते ऊन आपल्या अंगावरती घेतलं. झोपलेल्याला मात्र सावली दिली. गाढ झोपला तो. ते ऊन अंगावरती सहन झालं. सायंकाळ होत आली. तो जागा झाला. जागा झालेला पाहून राजहंस खाली आला. तो काही सामान्य झाडावरचा राजहंस नव्हता. महाभारत असं सांगतं तो राजहंस दररोज सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाचं ज्ञान ऐकायला जायचा आणि आलेलं ब्रह्मदेवाजवळचं सत्यलोकातलं ज्ञान त्या नगरीच्या राजाला जाऊन सांगायचा, जिथं राहायचा त्या नगरीच्या राजाला. तो हा राजहंस खाली गेला आणि त्याला विचारतो, बाबा राहणार नाही बाबा, तू त्याला घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल घेऊन जा. विठ्ठल 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 विठ्ठल. झाली का तुमची झोप? म्हटले झाली झोप. वा वा. राजहंस बोलतोय त्याच्याशी, झोप झाली, सगळं झालं. काहो कुठं निघाला तुम्ही? मी वनाचा अभ्यास करायला आलोय. लक्षपूर्वक आहे का कळेल तुम्हाला. या जंगलाचा अभ्यास करायला आलोय. बरं बरं. राजहंस इतका कृपाळू होता. तो म्हणे का हो तुम्ही अभ्यास करायला जरी आलेले असले तरी माझ्याशिवाय तुम्हाला या वनामध्ये मदती करता दुसरं कोणी मिळणार नाही, कोणीच मिळणार नाही. मी एकमेवच इथं राहतो. बाकी सगळे श्वापद दिवस प्राणी घातकी, तुम्हाला मदतीला कोणी धावणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही दुपारी इथं काढली ना, रात्र सुद्धा इथं काढा. रात्रभर विश्रांती करा. पहाटे पहाटे या सरोवरात स्नान करा आणि मग निघून जा तुमच्या प्रवासाला. मी तुम्हाला मदत करतो रात्र काढण्याकरता. मी एक काम करतो, तुम्हाला गवत अंथरून देतो. त्या राजहंसाने वाळलेलं सुकलेलं गवत अंथरलं. गवत अंथरून आणि मग स्वतः तो त्याच्यावरती बसला. थोडी कोळी कोळी फळं आणून दिली त्या वाटसरूला खायला. 2 द्रोण तयार केले आणि सांगितलं मला चोच आहे, द्रोण फक्त भरणं तेवढा शक्य नाही. तुम्ही सरोवरातले 2 द्रोण भरून घ्या. आणलेली फळं तुम्ही रात्री खा आणि ते 2 द्रोण पाण्याने भरून ठेवा. एका द्रोण मधलं पाणी आता वापरा. तुम्हाला रात्री जर तहान लागली तर सरोवरावर न जाता त्या द्रोण मधलं पाणी तुम्ही प्यायचं. आणखी काही मदत लागली तर मी करतो. गालीचा तयार करून दिला झोपायला वाढलेल्या गवताचा. फळं आणून दिले, द्रोण आणून दिले, पाण्याची व्यवस्था केली.
एक काम करा तुम्ही आता झोपा, मी राखण करीत बसतो रात्रभर, मी पहारा देतो, श्वापद हिंस्र प्राणी तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्हाला कष्ट होणार नाही याची मी काळजी घेतो, तुम्ही झोपा, झोप घेऊन पहाटे निघून जा. तो वाटसरू रात्रभर झोपला. झोप झालेल्या माणसाला फ्रेश वाटतं, आनंद वाटतो. सकाळी तो झोपलेला जागा झाला, सरोवरातलं पाणी चेहऱ्यावरती मारून राजहंस पुन्हा त्याच्याकडे आला. चला स्नान करून घ्या, तुम्हाला बरं वाटतंय ना, तुम्हाला आनंद झालाय ना, तुम्हाला ठीक आहात ना तुम्ही, खूप छान वाटतंय म्हणे, आता काही उणीव नाही मला, तुम्ही मला किती मदत केली, आता मला कसलीही प्रवासात चिंता राहिली नाही, थकवाच निघून गेला सगळा, आता मी माझ्या प्रवासाला लागतो. पुन्हा तो राजहंस म्हटला, हे 2-4 फळं आहे सोबत घेऊन जा, माझ्या नंतर तुम्हाला या जंगलात मदतीला दुसरा कोणी भेटणार नाही. तो दृष्ट प्रवृत्तीचा होता आणि त्याच्या पुन्हा ते वाक्य दुसऱ्यांदा ऐकल्यानंतर त्याच्या मनातला तो दृष्ट भाव जागा झाला. तो म्हटला, याच्याशिवाय जर मदतीला आपल्याला या जंगलात कोणीच भेटणार नाही तर फळं खाऊन कुठं पोट भरत असतं का? किती दिवस फळं खायची, अजून आठवडा काढायचा आहे आपल्याला, काहीतरी आपल्याला पोषक खाद्य लागेल, मांस शिजवून घ्यावं लागेल. त्या राजहंसाकडे पाहिलं, कोणाचं मांस घेतल्यापेक्षा हाच जरा दिसायला बरा दिसतो, त्याचं जर मांस आपण शिजवून घेतलं तर ते आपल्याला तिकडे उपयोगाला येईल. त्यानं तलवार काढली आणि त्या राजहंसाचे तुकडे केले, काटक्या काढल्या, पाय बाजूला केले, चोच बाजूला केली, दोन्ही पंख बाजूला आहेत, मांस काढलं गाभातला, ज्या गवताच्या बिछाण्यावर गालीच्यावर या राजहंसाने त्याला झोपू दिलं होतं, स्वतः चोचीत धरून गवत आणलं होतं, चोचीत धरून वाहलेल्या गवतातलाच एक गठ्ठा पकडला, तो पेटवला आणि त्याच्यावर त्याचं मांस शिजवलं. शिजवलेलं मांस द्रोणाच्या बांधलेल्या त्या पानांमधून गुंडाळून घेतलं. शिजलेलं मांस ज्यावेळेला द्रोणात गुंडाळून घेतलं, त्या पानात निघाला तो. 2 दिवस झाले, अजूनही ब्रह्मदेवाकडचं दिव्य ज्ञान सांगायला राजहंस येत नाही. याची काळजी राजाला वाटायला लागली आणि सांगितलं, जा रे त्याच्या विश्रांतीच्या ठिकाणी पाहून या, त्याला कोणी आहे का तिथं. जाऊन पाहिलं, काटक्या आहे, रक्त आहे, चोच आहे, पाय पडलेले. समजलं राजहंसाचा कोणीतरी घात केला. राजाला सांगितलं, राजेसाहेब त्याचा कोणीतरी घात केला हो, कोणी घात केला असेल त्याला ताबडतोब इथं हजर करा. त्याला पकडलं आणि राजाच्या समोर हजर केलं. तू मारलं का रे त्या राजहंसाला? हो मीच मारलं. काय तुझा अपराध केला होता, त्याने काही चुकी केली होती? काहीच केलं नव्हतं म्हणे, उलट त्याने सहकार्य केलं होतं मला. तरी तू त्याला मारलं? हो, कारण मला खायलाच काही भेटणार नव्हतं, मला मांस शिजलेलं पाहिजे होतं, त्याच्यामुळं मी त्याचे तुकडे केले, त्याचं मांस शिजवलं आणि सोबत घेतलं. शिजवलेलं मांस घेऊन मी पुढे निघून गेलो. राजाने सांगितलं, याचे सुद्धा असेचे असे तुकडे करा आणि तुकडे करून जंगलात फेकून द्या कोल्या कुत्र्यांना खायला. तुकडे केले ते तुकडे जंगलात फेकले कोल्या कुत्र्यांना खायला. मायबाप 8 दिवस झाले कोले कुत्रे त्या तुकड्याला स्पर्श सुद्धा करत नाही. वास सुटला त्या मांसाचा. राजाने विचारलं, का रे हा दुर्गंध कशाचा आहे? म्हणे, आपण जे मांसाचे तुकडे फेकले त्याचा. म्हणजे कोल्या कुत्र्यांनी ते मांस खाल्लं नाही? खाल्लं नाही म्हणे. नरभक्षक राक्षसांना बोलवा. राक्षसांना बोलवलं आणि त्यांना विचारलं, का रे तुम्ही कोणतं कोणतं मांस खाऊ शकता? आम्ही सडलेलं, कुसलेलं, नासलेलं मांस खाऊ शकतो. वाघाला सुद्धा ज्या मांसाचा दुर्गंध सहन होत नाही ते मांस आम्ही खाऊ शकतो. असं कोण म्हणतंय? नरभक्षक राक्षस. खाताल ना? हो खाऊया. जा मग. आम्ही मांसाचे तुकडे फेकले. ते गेले आणि त्यांनी ते तुकडे पाहिले. त्यातला एक मांसाचा तुकडा उचलला, जवळ नाकाच्या नेला, हातातला नाकाजवळ नेलेला तुकडा पुन्हा फेकून दिला. राजाजवळ आले. राजाला सांगतात, राजा सडलेलं, कुजलेलं, नासलेलं, वाघाला सुद्धा दुर्गंध सहन होत नाही असं दुर्गंधित मांस आम्ही खाऊ शकतो. पण राजा, आम्ही राक्षस जरी असलो तरी कृतघ्न माणसाचं मांस आम्ही राक्षस असून सुद्धा खात नाही, अशी आमच्याकडे पद्धत आहे. कृतघ्न लोकांचं मांस जर नरभक्षक राक्षस खात नसतील तर माणसाने किती कृतज्ञ असलं पाहिजे हे ठरवून जीवनाचा प्रवास करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कायम 3 लोकांच्या उपकारात असावं. 3 असं म्हणे, त्रिकाल संध्या करावी,
3 लोकांच्या उपकारात आमचे गुरुजी सांगायचे महाराज दत्तोजी महाराज वारकऱ्याने 3 लोकांच्या उपकारामध्ये त्रिकाल संध्या करायची 3 वेळा हरिपाठ घ्यायचा सकाळी हरिपाठ स्नान करते वेळी दुपारी हरिपाठ नाही दुपार जमली तरी निदान 2 वेळा तरी आपण संध्या करावी सकाळ आणि संध्याकाळ तरी हरिपाठ घ्यावा त्यांच्या उपकारा करता का असं काय केलं त्यांनी जे केलं त्यांनी जे दिलं ते आपल्याला कोणी दिलेलं नाही कोणी दिलं पहिल्यांदा तर उपकार केले आपल्यावर जगाच्या मालकाने कुठले उपकार जेने हा जीव दिला दान जेने हा दिला दान तयाचे करील चिंतन तयाचे करील चिंतन हा जग जीवन नारायण जग जीवन नारायण काही न गुण तयाचे तोया बिवरे जाते रे तोया बिवरे जाते रे गायला तया दे तोया बिवरे जाते तोया बिवरे जाते ओ जिने हा जीवा दिला दाना जीवा दिला दाना करीला जग जीवन नारायण गाईन गुण तया दे दोया विवरे जाती रे दोया विवरे जाती रे दोया विवरे जाती दोया विवरे जाती जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन पहिल्यांदा उपकार कोणी केले आपल्यावर तर देवाने केले काय उपकार केले जीव दान दिला कोण देतय दान काही कोणाला दान द्यावं वाटत नाही दाने कापे हात नावळे ती विषयी मात नुसतं दान म्हटलं की लोकांचे हात थरथर 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 कापायला लागतात दान एक माणूस खड्ड्यात पडला तो म्हणायचा मी मरेन वाचवा 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 लोक यायचे म्हणायचे द्या हात तो हातच पुढे करायचा नाही अरे बाबा वाचावही वाटतंय जगावही वाटतंय हात पुढे करत नाही वाचवा म्हणायचा आणि हात पुढे करायचा नाही त्याचा शेजारी आला तिथं आणि तो म्हणतो पाटील खड्ड्यात पडले तुम्ही हो अरे मग बाहेर यायचं ना किंवाच म्हणतो यांना वाचवा वाचवा ती गोळा झालेली माणसं म्हटली काय मूर्ख माणूस आहे आम्ही यांना 1000 वेळा म्हटलं द्या हात द्या हात द्या हात हात द्यायला तयार नाही शेजारी म्हणे ते तसे हात देणार नाही ते शेजाऱ्यानं हात पुढे केला आणि ते म्हणता पाटील घ्या हात घ्या द्या नाही घ्या घ्या म्हणता बरोबर लगेच त्यांनी हात पुढे केला बाहेर आले दाने कापे हात काही लोकांना द्या हा शब्द सुद्धा ऐकावं वाटत नाही देणं तर सोड फार लांबचा विषय द्या हा शब्द नाही दाने कापे हात पण त्यानं दान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरो काय सुंदर नरदेव परमात्म्याने दिलेला देवानं हे दिलं याचं स्मरण करून सुद्धा त्याच्या उपकारात राहता येतं नंबर 2 ला परमात्म्याने आपल्यावरती जसे उपकार केले तसे संतांनी सुद्धा केले उपकार सांगू काय बाप न करे ऐसी माया केले उपकार सांगू काय बाप न करे माया धर्म दे देखिए पाया दिले अक्षय भय दानगा
म्हणून आलो या देशा, केले उपकार सांगू मी काय, बापर न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय दिले अभय अक्षय दानगा. ज्या दानाचा क्षय होत नाही असं दान दिलं. काय दान दिलं? जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जागवलं काय, सांभाळलं काय, शिकवलं काय, 3 क्रिया केल्या. सांभाळलं, शिकवलं आणि जागवलं. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. तुम्ही आमचा सांभाळ केला. करुणी सायास शिकविती. तुम्ही आम्हाला शिकवलं, तुम्ही आम्हाला जागवलं. कोण करतं महाराज साधू शिवाय? अहो जनाबाईला, तुम्ही जनाबाईचं चरित्र वाचा. त्या जनाबाईला पंढरीला घेऊन जात आहेत वडील, आणि पंढरीला गेल्यानंतर जनाबाई म्हणते देवा, वडिलांना म्हणते बाबा या देवाजवळ मला राहू द्या तुम्ही. हा देव, हा विठुराया, हा सावळा माझ्या मनात बसला, आणि त्याला मनातून काढून पंढरी सोडणं मला आता शक्य नाही. मला कोणीतरी सांभाळायला द्या. संत किती सांभाळतात. हात दिला जनाबाईला. कोणाचा हातात दिला जनाबाईचा हात? संत श्रेष्ठ नामदेवरांच्या हातात. जसा जनाबाईचा हात नामदेवरांच्या हातात दिला, काय वाटचाल सुरू झाली महाराज. अहो जगाचा मालक सुद्धा जनाबाई जवळ राहायला येत होता. जनाबाई केस मित्राला बसल्या. यावं देवानं त्या देवाच्या जनाबाईच्या डोक्यातल्या उवा माराव्या. आता उवा हा कीटक तयारच होत नाही. पूर्वी खूप व्हायच्या उवा बायांच्या डोक्यात, कारण तेव्हा कष्ट खूप होते. घामानं बाई ओली चिंब व्हायची. आता कष्टच राहिले नाही. दिवसभरच्या बाईच्या हातात रिमोट आहे, ती म्हणते रात्री मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू एखाद्या दिवशी दिवसभर कांदे लाव, तुला जर झोप आली नाही तर आम्ही कीर्तन करणं सोडून देऊ. दिवसभर कांदे लावलेली, दिवसभर कांदे काढलेल्या बाईला विचारा कष्ट कशाला म्हणतात. नाशिक जिल्ह्यातल्या बाया कष्टाळू आहे. वैभव आहे महाराज नाशिक जिल्ह्यातलं. मी नाशिक जिल्ह्यात खूप फिरलो. आता परिसर खूप पाहला. खूप कष्टाळू जिल्हा आहे तुमचा. तुमच्या कष्टाला परमेश्वरानं मोल द्यावं. खरंच नाशिक जिल्ह्यासारखा शेतकरी पाहायला मिळत नाही मला. म्हणजे मी तुमचं कौतुक करायला इथं आलोय असं नाही. आम्ही शिकतोय तुमच्याकडून शेती. करोडपती माणसं आहेत, पण करोडपतीची बायको सकाळी रानात दिसते. ते गवत तरी काढते, त्या बैलांकरता गायींकरता काहीतरी कांदे तरी काढते, सारवा सारव तरी करते, काहीतरी नीट तरी करते, मजूर काम करते की नाही एवढं तरी पाहते. आणि नसलं पाहिजे. जमीनदारानं जमिनीवर प्रेम केलं, त्यावेळेला जमीन आपली होती. शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. आमच्या घराचं विशेष प्रेम आहे जमिनीवर. खूप प्रेम करतात आमचे बंधू. अशी सुंदर शेती करतात. आणि शेतकरी चांगला असला पाहिजे. आपल्या शेतात गेल्यावर सुद्धा तासभर आपल्या घरात नाही मन लागलं चालेल, पण आपलं शेत स्वच्छ असलं पाहिजे. ज्याच्या शेतात गेल्यानंतर स्वच्छता, नीटनेटकेपणा, पिकाची काळजी आहे, लक्ष्मी तिथं राहायला येते. कारण लक्ष्मीला आता जगातली सगळी ठिकाणं थांबायची संपली आहे. जिकडे तिकडे पाप चाललंय हो, कशाला राहील लक्ष्मी? येणाऱ्या काळात लक्ष्मी कोणाकडे आहे असं जर सात्विक लक्ष्मी बद्दल बोलतोय मी, अनितीनं मिळवलेली लक्ष्मी नाही, 2 नंबरच्या पैशातली लक्ष्मी नाही, खून दरोडे टाकून मिळवलेली लक्ष्मी नाही, राजकारणात समाजाच्या मताचा फायदा घेऊन स्वतःची घरं भरलेल्या लोकांची लक्ष्मी नाही सांगत आहे मी. कष्टाची लक्ष्मी, घामाची लक्ष्मी, पवित्र